नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा आयोगानं जी काही आपली महाराष्ट्र कृषी सेवेची जी काही 2024ची एक्झामिनेशन होती, त्या संदर्भात आज एक शुद्धीपत्रक लॉन्च केलं आहे आणि त्यावरून बरेचसे विद्यार्थ्यांचे ॲग्रिकॉस विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज वगैरे येते, की सर माझं BSc ॲग्री बायोटेक्नॉलॉजी वगैरे झालंय, ABM वगैरे झालंय, फूड टेक्नॉलॉजी वगैरे झालंय, तर आम्ही एलिजिबल आहोत का? ठीक आहे. तर पहिली गोष्ट ते आपल्यासाठी म्हणजेच आपले जे काही ॲग्रिकॉस विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हे नोटिफिकेशन आहे किंवा हे शुद्धीपत्रक त्यांच्यासाठी लॉन्च केलेलं नाही. याच्यामध्ये बघा भरपूर असे अदर दॅन ॲग्रिकॉस विद्यार्थी होते, ज्यांचं की बी बायोटेक्नॉलॉजी झालंय, BSc बायोटेक्नॉलॉजी झाले आणि BSc हॉनर्स बायोटेक्नॉलॉजी वगैरे झालेले. असे जे काही डिग्री होल्डर विद्यार्थी होते, भरपूर विद्यार्थ्यांनी या प्रीचा फॉर्म भरलेला होता. म्हणजे 24ची जे काही प्री असेल आणि इव्हन मेन्स सुद्धा विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. बट त्याच्याबद्दल आयोगाने असं स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं, की हे विद्यार्थी एलिजिबल आहेत की नाही आहेत. ठीक आहे. मग आज या शुद्धीपत्रकाद्वारे त्यांनी कळवलं आहे, की जे काही आपले ॲग्रिकॉस विद्यार्थी असतील, ठीक आहे, म्हणजेच BSc ॲग्री आणि अलाइड ब्रांचेस जे काही विद्यार्थी असतील ते या एक्झामिनेशनसाठी एलिजिबल असणार आहेत. ठीक आहे. आणि जे काही अदर दॅन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून त्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे झालंय, ठीक आहे, असे विद्यार्थी म्हणजेच आपण त्याला म्हणतो की नॉन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय असे विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल नसणार आहेत. म्हणजेच त्याच्यामध्ये बघा BSc बायोटेक्नॉलॉजी, बी बायोटेक्नॉलॉजी, BSc हॉनर्स बायोटेक्नॉलॉजीचे जे काही विद्यार्थी वगैरे आहे, आता मोस्ट ऑफ द हे कॅन्डिडेट होते की ज्यांनी प्री वगैरे दिली होती किंवा आयोगामध्ये कॉन्टॅक्ट वगैरे केले होते आणि इव्हन आपली बॅच वगैरे होती. त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी हे माझ्या पण कॉन्टॅक्टमध्ये होते. ठीक आहे, की सातत्याने विद्यार्थी विचारायचे की आम्ही एलिजिबल असणार आहे का? तर या शुद्धी पत्रकाद्वारे आयोगाने कळवलेलं आहे की जे काही नॉन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून ज्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे, असे विद्यार्थी या एक्झामिनेशनसाठी एलिजिबल नसणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही आपले BSc ॲग्रिकल्चर आणि अलाइड ब्रांचेसचे विद्यार्थी असेल, त्याच्यामध्ये बघा BSc ॲग्री बायोटेक्नॉलॉजी वगैरे असेल, त्याच्यानंतर फूड टेक्नॉलॉजी वगैरे असेल, फॉरेस्ट्री वगैरे असेल, फिशरी वगैरे असेल, हे जे काही ॲग्रिकल्चरच्या अलाइड ब्रांचेस आहेत, त्याच्यामध्ये अजून ABMचे वगैरे विद्यार्थी असेल, हे सुद्धा विद्यार्थी कॉल मेसेज वगैरे करतायत, की सर हे शुद्धीपत्रक आहे, तर मग आम्ही एलिजिबल आहे की नाही? ठीक आहे. तर क्लिअर याच्यामध्ये की जेवढे काही ॲग्रिकॉस आहेत म्हणजे ॲग्रिकल्चर आणि अलाइड ब्रांचेस जे विद्यार्थी आहेत, ते सगळे या एक्झामिनेशनसाठी एलिजिबल आहेत. म्हणजे तुमच्यातल्या भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मेन्स वगैरे दिलेली आहे. तर ऑब्व्हियसली तुम्ही मेन्स वगैरे क्वालिफाय होऊन पुढे इंटरव्ह्यूला सुद्धा क्वालिफाय असणार आहे. फक्त नॉन ॲग्रिकॉस म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय ते विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल नाहीयेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी BSc ॲग्रिकल्चर आणि अलाइड ब्रांचेसचे जे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, तर या विद्यार्थ्यांनी थोडंसं कन्फ्युजन करून घेतलेलं आहे. सातत्याने कॉल मेसेज वगैरे करतायत विद्यार्थी, की सर माझं BSc बायोटेक्नॉलॉजी वगैरे झालंय, फूड टेक्नॉलॉजी वगैरे झालंय, ABM झालंय,